नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्व लेक्चर हे मराठीमधून असणार आहेत आणि आपण मॅट्रिक्स 9 या सॉफ्टवेअरवरती सर्व बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला सर्व टूल्स वगैरे बघणार, त्यानंतर ज्या काही सेटिंग असतील त्या सर्व बघणार आहोत आणि त्यानंतर पुढे मग डिझाईनवरती. डिझाईनची आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझाईन असतात त्या सर्व ट्राय करणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया टूल्सपासून सर्व. मित्रांनो, आपण फाईलपासून सुरुवात करणार आहोत. फाईलमध्ये फर्स्ट आहे न्यू. न्यू म्हणजे काय? तर समजा आपल्याला एखादी डिझाईन नवीन पेजवरती जर सुरुवात करायची असेल तर त्यासाठी न्यू पेज घेतो. त्यासाठी आपण न्यूमधून आपण घेऊ शकतो. न्यूमध्ये जायचं. आता इथे सेव्हसाठी ऑप्शन येतो. जर तुमची एखादी फाईल चालू असेल, तुम्हाला सेव्ह करायची असेल तर तुम्ही यस करू शकता आणि ती फाईल सेव्ह करू शकता. ठीक आहे. नसेल सेव्ह करायची तर इथे नो केलात तरी चालेल. तुमचं इथे न्यू पेज आहे. जसं आपण सॉफ्टवेअर सुरुवातीला ओपन करतो सेम आपल्याला डिस्प्लेवरती दिसतं. त्यानंतर पुढे ओपन. आता ओपन कशाला? तर एखादी जर कॅड फाईल आपण अगोदर बनवली असेल आणि ती जर आपल्याला इथे ओपन करायची असेल, कारण कोणतीही फाईल असेल आपण जेव्हा सेव्ह करतो ती रायनोमध्ये सेव्ह होते. तुम्ही जर तुमच्या तुमच्या इथे फाईलमध्ये जर गेलात आणि तिथून जर ओपन केली तर ती फाईल मी डबल क्लिकने ओपन जी करतो ती फाईल रायनोमध्ये ओपन होते. तुम्हाला जर मॅट्रिक्समध्ये ओपन करायची असेल तर आपल्याला ओपनमधूनच घ्यावी लागते. ओपनमध्ये जायचं. जी तुमची कोणती फाईल असेल तिला क्लिक करायची. आता समजा एक फाईल असेल तर तिला क्लिक करून इथे ओपनचा ऑप्शन येईल. ओपनला क्लिक केल्यावरती ती फाईल मॅट्रिक्समध्ये ओपन होते. मित्रांनो, पुढे जो ऑप्शन आहे हा सेव्हचा आहे. जर कोणी बेसिक कोर्स जर केले असतील ना तर त्यांना हे माहीत असेल. सेव्ह म्हणजे काय? तर आता ही फाईल आपण जी बनवली आहे ती जर आपल्याला सेव्ह करून ठेवायची असेल आपल्या फोल्डरमध्ये वगैरे तर त्यासाठी सेव्हमध्ये यायचं. सेव्हला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ज्या नावाने ती फाईल सेव्ह करून ठेवायची आहे ते इथे नाव टाकून तुम्ही इथे सेव्हला क्लिक करू शकता. ती फाईल तुमची त्या फोल्डरमध्ये सेव्ह होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे सेव्ह ॲज. आता सेव्ह ॲज कशाला? तर समजा ही फाईल मी अगोदर ऑलरेडी सेव्ह करून ठेवली आहे. मला पुन्हा जर ती सेव्ह करायची असेल तर त्यासाठी सेव्ह ॲज करायचं आहे. तर सुरुवातीला ही फाईल समजा मी काहीतरी नावाने सेव्ह केली असेल. ओके. आता ही मला पुन्हा जर सेव्ह करायची असेल तर सेव्ह ॲज. तर सेव्ह ॲजला क्लिक करायची. आता इथे तुम्हाला पुन्हा नाव वगैरे फाईलचं चेंज करण्यासाठी येईल. फाईलचं नाव इथे चेंज करून तुम्ही इथे सेव्हला क्लिक केली तर ती फाईल पुन्हा सेव्ह होते. ठीक आहे. असे हे दोन सेव्हचे ऑप्शन आहेत इथे, सेव्ह आणि सेव्ह ॲज. त्यानंतर पुढे आहे सेव्ह स्मॉल. आता सेव्ह स्मॉल कशाला? तर समजा ही आपण आता जी फाईल सेव्ह केली आहे इथे. आता समजा मी या ठिकाणी फाईल सेव्ह केली. ठीक आहे. इथे सेव्ह केले. तर आता त्याची MB किती आहे? तर 31 आहे. म्हणजे समजा एखाद्या फाईलची तुम्हाला MB थोडी कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ना सेव्ह स्मॉल मारू शकता. कारण आपण जास्त करून फाईल ज्या पाठवतो व्हॉट्सअप किंवा मेलवरती हे फाईल पाठवल्या जातात. मग त्यावेळेला तुम्हाला जर MB कमी करायची असेल तर तुम्ही सेव्ह स्मॉलने करू शकता. त्यानंतर पुढे आहे इन्क्रिमेंटल सेव्ह. आता इन्क्रिमेंटल सेव्ह कशाला? तर फाईल सेव्ह करण्यासाठीच आहे. पण सेव्ह ॲजने कसं होतं, परत आपण तिथे नाव चेंज वगैरे करून सेव्ह करावं लागतं. पण जर इन्क्रिमेंटल सेव्ह केलं तर ही फाईल डायरेक्ट सेव्ह होते. इन्क्रिमेंटलला क्लिक केली मी. आता फोल्डरमध्ये तुम्ही बघू शकता ऑलरेडी सेव्ह केलेली ही फाईल आहे. त्यानंतर इथे बाजूला दिसतं आहे सेम फाईल आहे, पुढे 001 आलं आहे. कारण इन्क्रिमेंटल सेव्ह मारल्यानंतर या पद्धतीने असे फाईल सेव्ह होत जातात. पुन्हा जर इन्क्रिमेंटल सेव्ह मारली तर इथे 0,002 येणार. सेम असं पुढे चेंज करू शकतो आपण. त्यानंतर पुढे आहे इम्पोर्ट. आता इम्पोर्ट कशाला?
तर समजा आपल्याला एकाच पेजवरती जर 2 कॅड फाईल घ्यायच्या असतील, आता माझी ऑलरेडी इथे एक फाईल चालू आहे, याच ठिकाणी मला जर दुसरी फाईल घ्यायची असेल, तुम्ही जर ओपनमधून घेतली तर ही फाईल जाते आणि त्या ठिकाणी दुसरी येते. पण मला एकाच पेजवरती 2 फाईल घ्यायच्या आहेत, तर अशा वेळेला आपण करायचं इम्पोर्टला क्लिक करायची. त्यानंतर जी पण कोणती आपली फाईल असेल आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, त्या फाईलला क्लिक करायची. समजा या ठिकाणी मी एखाद्या फाईलला सिलेक्ट करतो. समजा आता इथे आपल्या फाईल आहे, ठीक आहे. फाईलला सिलेक्ट केला, त्यानंतर इथे ओपनला क्लिक करायची. एकाच पेजवरती 2 फाईल जर घ्यायच्या असतील तर आपण अशा पद्धतीनं घेऊ शकतो. मित्रांनो, त्यानंतर पुढे एक्सपोर्ट सिलेक्टेड. आता एक्सपोर्ट सिलेक्टेड कशाला, तर समजा ही आपली फाईल चालू आहे इथे, मला हा जो सिलेक्ट केलेला जो ऑब्जेक्ट आहे एवढाच जर मला सेव्ह करून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही एक्सपोर्ट सिलेक्टेड करू शकता. ऑब्जेक्टला त्या सिलेक्ट करायचं, त्यानंतर पुढे फाईलमध्ये येऊन एक्सपोर्ट सिलेक्टेडला क्लिक, आणि इथे तुम्हाला ज्या नावाने सेव्ह करायचे असेल ते तुम्ही नाव इथे टाकू शकता. याला सेव्ह करू शकता. अशा प्रकारे आपण ही फाईलसुद्धा सेव्ह करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे आणि याच्या पुढे जो व्हिडिओ असेल सेकंड आपला, त्यामध्ये आपण एडिटमध्ये ज्या काही कमांड असतील त्या आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा आणि सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला.